नमस्कार. आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी आता ॲन्सर रायटिंगला सुरुवात केलेली आहे पहा. ओके. मग ॲन्सर रायटिंगला सुरुवात केल्यानंतर सर्वात प्रथम तुमच्याजवळ चॅलेंजच हा येत आहे की प्रस्तावना कशी लिहायची. ओके. व बहुतांश विद्यार्थ्यांना मी प्रस्तावनेबद्दल चुकीचे मार्क दिलेले आहेत. सॉरी, म्हणजे चूक केलेला आहे. तुम्ही प्रस्तावना लिहून दिलात ना, मला अगदीच मोठी मोठी तुम्ही प्रस्तावना लिहून दिलीत व त्याला मी पूर्णतः कट केलेला आहे. बरोबर. मग ते कट करण्यामागे काहीतरी हेतू असेल किंवा काहीतरी कारण असेल पहा. ओके. अन्यथा मी उगाच कट करणार नाही ना. मग ती काही कारणं जी आहेत त्याबद्दल आपल्याला थोडक्यात चर्चा करायची आहे. तर मला सांगा, आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी ना क्रिश मूव्ही पाहिला असेल. ओके. क्रिश मूव्ही पाहिल्यानंतर पहा, पहिल्यांदा इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन झाल्यानंतर ते कसं पहा, एक छोटासा बच्चा असतो, तो पळतच ना, अगदी तो पळत असतानाच काय बनतो पहा, ऋतिक रोशनचं तिथूनच ट्रान्सफॉर्मेशन होतं व तो बडा बच्चा बनतो. ओके. मग अगदी तसंच तुम्हाला पण इंट्रोडक्शन करायचं आहे. तुम्हाला इंट्रोडक्शन कशा पद्धतीने लिहायचं आहे तर ते लक्षात घ्या. तुमचे ना, जर 10 मार्काचा जर प्रश्न असेल ना, तर तुमचं फक्त 30 शब्दांमध्ये तो इंट्रोडक्शन बसायला हवं. म्हणजे 150 पैकी 30 शब्द जे असतील, 150 शब्दांपैकी 30 शब्दामध्ये तुमचं इंट्रोडक्शन असेल. ओके. त्याच्यानंतर जर ते प्रश्न जर 250 मार्काचा 250 शब्दामध्ये जर द्यायचा असेल, म्हणजे 15 मार्काचा जर तो प्रश्न असेल, तर तुम्ही म्हणजे अगदी 40 पर्यंत तुम्ही ते लिहू शकता. ओके. 40 मध्ये तुमचं काय इंट्रोडक्शन असायला पाहिजे. 250 साठी 40 आहे व 150 शब्दांसाठी पहा 30 शब्दांमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन बसवायचं आहे. ओके. प्लीज याला तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुम्हाला जे काही मार्क मिळणार आहेत ना, ते बॉडीवरती मिळणार आहेत. मग बॉडीमध्ये आपला डाटा वगैरे खूप टाकायचा आहे, त्यासाठी बॉडीला जास्त महत्त्व द्या, इंट्रोडक्शनला महत्त्व नाही. परंतु इंट्रोडक्शन एकदा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ज्या विद्यार्थ्यांनी इंट्रोडक्शन चांगलं लिहिलं ना, अगदी पहा, माझ्याकडे पण ज्यावेळेस उत्तर येतात, अगदी मी इंट्रोडक्शन वाचतो, इंट्रोडक्शन वाचल्या मला ते अट्रॅक्ट करतं किंवा मला वाचतो. ओके. मग तशा पद्धतीने मी लगेच ते प्रश्न ना पूर्ण, आता प्रत्येकच विद्यार्थ्याचे मी जे उत्तर आहेत ना ते पूर्ण वाचत असतो, परंतु ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ओके. त्यामुळे प्लीज इंट्रोडक्शन जेवढं चांगल्या पद्धतीने लिहिता येईल ना, तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. बरोबर. त्यालाच आपण ना प्रस्तावना म्हणतो मराठीमध्ये. ओके. मग त्यासाठीच मी सांगितलं पहा, क्रिशचं उदाहरण. क्रिश मूव्हीमध्ये तुम्ही ऋतिक रोशनला पाहायला गेला होतात. बरोबर आहे. मग तो छोटा बच्चा जर त्यांनी पूर्ण दाखवला असतं तर योग्य नव्हतं ना. मग त्यासाठी पहा, ते अगदी क्रिश जन्म होतो त्याचा, तो अगदी पळत असतो, मग पळता पळताच ऋतिक रोशनने त्याची जागा घेतो. अगदी तशा पद्धतीने असायला पाहिजे. मग 30 शब्दांमध्ये कसं असू शकेल जे इंट्रोडक्शन आहे ते, तर नक्कीच पहा, शेवटचे जे शब्द असतील ना, शेवटचे जे शब्द किंवा शेवटचे जे वाक्य असतील ना, तर ते बॉडीला रिलेट करावे अशा पद्धतीने असायला पाहिजेत. मग आपल्याकडे काही टेक्निक आहेत किंवा आपल्याकडे ना इंट्रोडक्शनचे काही प्रकार आहेत. तर पहा, आता पहिला प्रकार आहे त्यामध्ये व्याख्या आधारित तुम्ही इंट्रोडक्शन लिहू शकता. आता ते कोणत्या प्रश्नांमध्ये लिहू शकता, तर जेव्हा प्रश्नात एखादा तांत्रिक किंवा मुख्य संकल्पना केंद्रस्थानी असते, किंवा प्रश्नामध्येच त्यांनी विचारलं असतं पहा, की सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय. आता इथं म्हणजे काय म्हटल्यानंतर पहा, त्या एक्झामिनरला माहिती नाहीये, किंवा अगदी ते जे प्रश्न विचारलेला आहे ना, त्या प्रश्नामध्ये माहिती नाही किंवा सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय ते तिथं त्यांनाच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी तुम्हाला विचारलं. मग इथं म्हणजे काय ह्यांनी डायरेक्टली प्रश्न विचारला ना, मग आपलं इथं काय पहा, डेफिनेशन द्यावीच लागेल. ओके. मग तुम्ही इथं डेफिनेशन दिलेली आहे. व ही पद्धतीची जी मेथड आहे ती कोणत्या पेपरमध्ये जास्त करून विचारलं जातं, तर GS3 आणि GS4 मध्ये. आता नैतिकतेमध्ये पण अशाच पद्धतीचे प्रश्न येतात, तुम्ही पाहू शकता. व अगदी त्यासाठीच पहा, मी अनअकॅडमीचं जे बुकलेट आहे मेन्सचे PYQचं, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे पहा, मी अगदी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला आता मेन स्पेसिफिक पूर्णतः बनवलेलं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही त्याला डायरेक्टली, आता अगदी जर सकाळपासून तुम्ही जास्त मेसेज पाहिला तर इथं येतं पहा, सगळ्यात शेवटी खाली जायचं, तर प्लीज ते बटन दाबू नका तुम्ही, मग ते ब्लंडर करत आहात. मी फालतूच्या ॲड वगैरे बिलकुल देणार नाही तुम्हाला. हा, महत्त्वाच्या 1-2 ॲड नक्की टाकेन तिथे, परंतु जास्त करून पहा, तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. मी जे काही डाटा वगैरे देत आहे ना, ते प्लीज वाचण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कोर डाटा मी देण्याचा प्रयत्न करतो, जसं UPSCचा आहे ना, अगदी तशाच पद्धतीने. आता पहा, मला पण माहिती नाही किंवा तुम्हाला पण माहिती नाही MPSCच्या 2 पूर्वपरीक्षा होतील किंवा नाही, कारण कालच्याच लोकसत्ताच्या आर्टिकलमध्ये आपण पाहिलंय, जे MPSC आयोग आहे ना, ते खूप नियम बदलत असतं, म्हणजे नियम आणत असतं, परंतु ज्यावेळेस विद्यार्थ्यांचा विरोध वगैरे होतो ना, ते नियम लगेच गुंडाळून टाकण्यात येतो. मग त्यांनी म्हटलेलं आहेत ना, आता 2 पूर्व परीक्षा होणार आहेत. मग पूर्व परीक्षा जर 2 झाल्या पहा, तर विद्यार्थी संख्या जास्त होईल. मग विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर मेन्सला कॉम्पिटिशन वाढेल. मग त्यासाठी पहा, तुम्हाला आजपासूनच मेन्स रेडी व्हावं लागेल. व खरं कॉम्पिटिशन तुम्हाला रँक मिळवायचं जर असेल तर या मुख्य परीक्षेमध्येच आहे. त्यासाठी प्लीज विलंब न करता तुम्ही डायरेक्टली उत्तर लेखनला सुरुवात करा. ओके. मग पहिलं प्रकार मी सांगितलं तुम्हाला, व्याख्या आधारित तुमचं काय असेल, इंट्रोडक्शन असेल. व जास्त करून हे कुठं विचारलं जातं, GS3 आणि GS4 मध्ये अशा पद्धतीचे इंट्रोडक्शन असतात. त्याच्यानंतर येतो घटनात्मक तरतूद. आता
घटनात्मक तरतूद कुठे पहा, भारतीय राज्यव्यवस्था, कायदे किंवा घटनात्मक संस्थांवरील प्रश्नांसाठी याचा वापर केला जातो. बरोबर आहे. मग अगदी इथं पण तेच आहे पहा, भारतातील न्यायालयीन सक्रियताचे मूल्यमापन करा. आता न्यायालयीन सक्रियतेचे मूल्यमापन करताना आपण नक्कीच तिथं पहा कलम काहीतरी देऊ शकतो. तर जसं की भारतीय राज्यघटनेच्या कलम 13, 32 आणि 226 अन्वये आपल्याकडे न्यायपालिकेला ज्युडिशियल रिव्ह्यूची पॉवर आहे, हे मी डायरेक्टली तिथं दाखवून दिलं. पण तशा पद्धतीने प्रश्न पाहिजे पहा, प्रश्नाची डिमांड ओळखता आली पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आता पहा, मागं तुम्हाला आठवत आहे पहा, आपण एक विधान परिषदेबद्दलचा एक प्रश्न दिलेलं होतं. बरोबर. मग त्यावेळेस विधान परिषद म्हणजे काय, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी ना मला प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं. तर प्लीज तशा पद्धतीने ब्लंडर करू नका. जर तसं केलात ना तर इम्प्रेशन तुमचं डाऊन होतं व अगदी तुमचे पुढचे आन्सर जे आहेत ना ते लगेच तिथं काय होतं पहा, खाली 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 डाऊन होत जातं व जे एक्झामिनर आहे ना ते तुम्हाला चांगले मार्क देऊ शकत नाही. कारण पहिल्यांदाच जर तुम्ही कॅची वर्ड किंवा अट्रॅक्ट केलात ना एक्झामिनरला, तुमचं हाफ काम तिथं डन होतं. ओके. मग हे प्रश्न अशा पद्धतीने घटनात्मक तरतूद म्हटल्यानंतर GS2 साठीच हे प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे पहा, किंवा तिसरा प्रकार आहे चालू घडामोडी आधारित तुम्ही इंट्रोडक्शन देऊ शकता. जसं की जेव्हा प्रश्न ताज्या वादविवादावर किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींवर असतो त्यावेळेस तुम्ही ताजी घडामोडी तिथे देऊ शकता. जसं की आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हेगारी हे मोठे आव्हान बनले आहे, चर्चा करा. ओके. तर अलीकडच्या काळातील जागतिक रॅन्समवेअर हल्ले आणि डेटा लीकच्या वाढत्या घटनांमुळे सायबर गुन्हेगारी हे जागतिक स्तरावर मोठे आव्हान बनले आहे. पहा, हे किती शॉर्टमध्ये यांनी हे केलेलं आहे, म्हणजे शॉर्टमध्ये इथं काय दिलेलं आहे पहा, आपण इंट्रोडक्शन केलेलं आहे. ओके. हे फापट पसारा मोठं अलर्ट इथं केलेलं आहे का, तर अगदीच 30 ते 40 शब्दामध्ये आपण काय केलेलं आहे पहा, याला एलॅबोरेट केलेलं आहे. मग तुम्हाला पण असंच करायचं आहे. इंट्रोडक्शन म्हणजे छोटंसंच असतं. ओके. मी क्रिश मूवीचं त्यामुळेच उदाहरण दिलं. तुम्हाला ऋतिक रोशनच पाहायचं आहे ना तर ऋतिक रोशनलाच तुम्ही पाहत बसा. त्या छोट्या बच्चाला तुम्हाला पाहायचं नाहीये. ओके. क्वेश्चनची डिमांड ओळखायला प्लीज शिका. जर तुम्ही हे शिकला नाहीत ना तर तुम्ही ब्लंडर करून येणार आहात. व पहा, 1 ते 2 मार्क घेऊन तुम्हाला काहीच होणार नाहीये, कारण विद्यार्थी खूप दिवस झालं तयारी करत आहेत. ओके. व आता पहा, आपल्याकडे पण मार्केट आता हे झालेलं आहे, कोचिंग इंडस्ट्री वगैरे आता येत आहेत, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगसाठी वगैरे. मग त्या दरम्यान जर तुम्ही हेच, आता अगदी मी तुम्हाला घाबरवत नाहीये, परंतु पहा रियालिटी पण हीच आहे. कॉम्पिटिशन आपल्या देशामध्ये भरपूर वाढलं आहे, लोकसंख्या आपल्या देशाची भरपूर आहे. या निमित्ताने तुम्हाला रिअलिस्टिक होणं गरजेचं आहे. नेहरूंचा काळ गेलेला आहे, नरेंद्र मोदी यांचा काळ आहे व या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल डिप्लोमसी आपली रिअलिस्टिक्सवर चाललेली आहे. त्यामुळे प्लीज शक्य झालं तर तुम्हाला ही म्हणजे लक्षात येत असतील तर पॉईंट प्लीज याला ग्रास्प करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पहा, GS2 आणि GS3 मध्ये अशा पद्धतीच्या प्रश्नांचा वापर केला जातो. ओके. मग तिथं करंट अफेअर्सचं तुम्ही लिहू शकता उत्तर. त्याच्यानंतर आकडेवारीनुसार पण काही आन्सर आपण चालू करू शकतो. पहा, तर तिथं कोणतं सामाजिक आर्थिक समस्या, दारिद्र्य, कृषी किंवा महिलांशी संबंधित प्रश्नासाठी आपण ह्या आकडेवारीचा अहवाल देऊ शकतो. जसं भारतात अन्न प्रक्रिया उद्योगास खूप वाव आहे, पण आव्हाने कोणती, ना आपल्याकडे आव्हाने कोणती म्हटलं, मग तुम्ही इथं देऊ शकता ना इंट्रोडक्शन. पहा, अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या अहवालानुसार भारताच्या एकूण कृषी उत्पादकांपैकी 10% पेक्षा कमी उत्पादकांवर प्रक्रिया केली जाते, जी या क्षेत्रातील मर्यादा दर्शवतं. बरोबर आहे. मग आता ह्याचा वापर कुठे करू शकतो, GS3 आणि GS3 मध्ये अर्थव्यवस्था आणि कृषी आहे व सामाजिक समस्या. महिलांसेंट्रिक म्हटल्यानंतर इंडियन सोसायटी आलं. इंडियन सोसायटी म्हटल्यानंतर तुम्हाला कालचं आठवत आहे का, सिया यांच्या प्रकरणामध्ये पण आपण एक पहा महिला गुन्हेगारीबद्दल एक डाटा वगैरे प्रकाशित केला होता. तर ह्या डाटाचा तुम्ही वापर करू शकता. ओके. त्याच्यानंतर पहा, शेवटी ऐतिहासिक पार्श्वभूमी, इतिहास किंवा वर्षानुवर्षे चालत आलेल्या जुन्या सीमावादासारख्या प्रश्नांसाठी आपण याचा वापर करतो. तर 19व्या शतकातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींनी आधुनिक भारताचा पाया कसा घातला, असा जर प्रश्न दिलेला असेल तर तुम्ही याचं इंट्रोडक्शन देऊ शकता. पहा की 19व्या शतकात पाश्चात्य शिक्षण आणि आधुनिक विचाराच्या प्रभावातून उदय झालेल्या सुधारणावादी चळवळींनी सतीप्रथा, जातीभेद विरोध लढा देऊन समाजात विवेकवादाची पायाभरणी केली. अशा पद्धतीने ही इंट्रोडक्शन, म्हणजे तिथल्या तिथंच आपण काय केलं पहा, ऐतिहासिक इंट्रोडक्शन इथं लिहिण्याचा प्रयत्न केला. व हे कुठे येतात तर नक्कीच पहा, इतिहासामध्ये आणि GS2 मध्ये, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये अशा पद्धतीचे तुम्ही इंट्रोडक्शन लिहू शकता. म्हणजे भारत आणि जपानचा संबंध आहे, आता पहा 75 वर्ष होत आहेत, मग आपण कधीपासून जपानचे संबंध आहेत हे लिहिण्याचा प्रयत्न करू शकतो. नेताजी सुभाषचंद्र बोस पासूनचे आपले जपानसोबत संबंध आहेत हे आपण इथं पहिल्यांदा दर्शवू शकतो. म्हणजे काय, एक्झामिनरला वाटतं की हा व्यक्ती चांगल्या पद्धतीने स्टडी करून आलेला आहे. ओके. मग अगदी पहा, तुम्हाला क्वेश्चनची डिमांड पहिल्यांदा ओळखता येणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चनची डिमांड समजल्यानंतर तुम्ही इंट्रोडक्शन कशा पद्धतीने देणार आहात हे यापैकी तुम्ही इंट्रोडक्शन लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. आता पहा, मग तुम्ही म्हणाल की सर आता इंट्रोडक्शनची प्रॅक्टिस कशी करायची, तर पहा एका प्रश्नाची, आता मी जर प्रश्न दिला तुम्हाला, आता कोणता प्रश्न दिला पहा, अन्न प्रक्रिया उद्योगाचा जर प्रश्न दिला तर ह्या अन्न प्रक्रिया उद्योगाचे ना 2 ते 3 तुम्ही काय लिहा, इंट्रोडक्शन लिहिण्याचा प्रयत्न करा. चला आता. ओके. म्हणजे जे विद्यार्थी पुढे गेलेत त्यांच्यासाठी म्हणतोय मी, ज्या विद्यार्थ्यांना आता 5 ते 6 मार्क मिळत आहेत ना त्यांना मी असे प्रश्न देत
मिळत आहे. कारण पहा, मी तुम्हाला 5 ते 6 मार्क देत आहे, परंतु जर आयोगाने जर थोडं पण इथं चूक दिसली ना, तर ते देणार नाही. मग तिथं बेस्ट इंट्रोडक्शन तुम्हाला यायला पाहिजे. त्यामुळे ना तुम्ही इंट्रोडक्शनवर आता काम करायचं आहे. ओके, आता मी अगदीच पहा, मी याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं हे टास्क. का सांगितलं नाही? कारण पहा, पहिल्यांदा तुम्हाला कॉन्फिडन्स आणायचा होता मला. आता तुमच्याकडे कॉन्फिडन्स आलाय ना, तर तुम्ही या इंट्रोडक्शनवरती काम करा. मग इंट्रोडक्शन जर तुमचं परफेक्ट दिसायला लागलं ना मला, तर आपण अशाच पद्धतीने बॉडीवर कशा पद्धतीने काम करायचं हे पण मी सांगणार आहे. पहा, आपलं वेळोवेळी आपण याला डेव्हलप वगैरे करणार आहोत. पहा, आन्सर रायटिंगची जी ही कला आहे ना, ती एका दिवसामध्ये तुम्हाला अवगत होणार नाही, परंतु एक दिवस नक्की अवगत होईल. मग त्यासाठीच पहा, मी भरपूर विद्यार्थ्यांना म्हटलेलं आहे की कुठून म्हणजे तुम्हाला जर इथं पोहोचायचं असेल तर इथून पहिल्यांदा सुरुवात तरी करावी लागेल. मग त्या सुरुवातीला तुमची जी सुरुवात आहे उत्तर लेखनाची, त्याला थोडंसं मी मदत करण्यासाठी मी पहा बॅच नक्कीच घेऊन आलो आहे. आता त्याच्यामध्ये पण पहा थोडे सीट्स अवेलेबल राहिलेले आहेत. कारण पहा, पूर्वीचे विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच त्यांनी एनरोल केलं आहे, पण नवीन विद्यार्थ्यांना संधी या नात्याने मी थोडंसं सीट्स वाढवलेले आहेत. तर प्लीज शक्य झालं तितक्या लवकर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. व याबद्दल काही समस्या वगैरे जर असतील तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्की कॉल करू शकता. पण पहा, प्लीज तेच म्हणतोय मी की मेन्समध्ये तुम्हाला खूप चॅलेंजिंग सिच्युएशन आहे. मेन्समध्ये तुम्ही थोडंसं आतापासूनच अभ्यास जर केला तर मेन्स रेडी तुम्ही नक्की व्हाल. यासाठी फक्त 6 महिने द्यायचं आहे. या 6 महिन्यामध्ये जर माझा प्लॅन कसा असेल तर GS 1, 2, 3, 4 ह्या 4ही विषयाचे आपल्याला काय आन्सर तिथं लिहून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्येच तुमचं रिव्हिजन पण होऊन जाईल. ओके, रिव्हिजन पण होईल व पहा तुमची मेन्सची तयारी जी आहे ती इथंच परफेक्ट होऊन जाईल. बरोबर, हा एक मुद्दा संपला. त्याच्यानंतर पहा, जे व्हॅल्यू ॲडिशन असतं त्या व्हॅल्यू ॲडिशनबद्दल पण मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. तर जसं की पहा, प्रत्येक कोचिंग इंडस्ट्री वगैरे तुम्ही जर कुठे पण गेला असाल किंवा कोणत्या पण कोचिंगचं तुम्ही जर हे पाहिलं असाल की तयारी कशी करावी, ओके, MPSCची किंवा UPSCची तयारी कशी करावी, तर त्यामध्ये ना एक रिपोर्ट असते, सेकंड ARC रिपोर्ट. आता सेकंड ARC रिपोर्ट काय आहे? आता त्याचे 12 रिपोर्ट्स आहेत. ओके, मग ती तुम्ही वाचू शकणार आहात का तेवढे मोठे? मग ते काम माझं आहे. तिथून व्हॅल्यू ॲडिशन वगैरे सांगण्याचं काम मी करणार आहे. त्यामुळे नक्कीच पहा, तुम्ही नक्की आता अगदीच टेलिग्राम चॅनलवरती तर मी हे सर्व डाटा वगैरे फ्री ऑफ कॉस्टली देणार आहे. पण जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर मी तुम्हाला हे यूज कसं करायचा किंवा बॅकवर्ड लिंकेजेसचा वापर कशा पद्धतीने करायचा, करंट अफेअर्सचा वापर कसा करायचा हे मी चांगल्या पद्धतीने सांगू शकेन. व पहा, मी चांगल्या पद्धतीने का सांगू शकण्याचं एक कारण आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मी डेली न्यूज ॲनालिसिस नक्कीच घेत असतो. ओके, न्यूज ॲनालिसिसमध्ये मी काही पॉईंट्स वगैरे सांगत असतो. त्याच्यानंतर मी स्वतः डाटा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. बरोबर, मग मला डाटा माहिती असतो की बाबा हा डाटा कशा पद्धतीने लागणार आहे. व करंट अफेअर्स असा विषय आहे पहा की त्याचं सगळीकडेच रिलेव्हन्स आहे. ओके, तुम्ही कोणताही विषय घ्या, करंट अफेअर्सला आपण तिथे निगडीत करू शकतो. आता एका विद्यार्थ्याचा प्रश्न होता की सर गणपतीची मूर्ती सापडली, मग तो प्रश्न MPSC किंवा UPSCला विचारला जाऊ शकतो. बिलकुल यस, बॅकवर्ड लिंकेजेस आहे. ओके, व अशा पद्धतीचे UPSCने प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत. आता अगदी आपल्याकडे आदर्श कोण आहे तर UPSC आहे. ओके, त्याच्यानंतर MPSCचे काही मुख्य परीक्षेचे प्रश्न आलेले आहेत आपले, त्यावरती आपण आधारित करणार आहोत. हे पण नक्कीच जर शक्य झालं तर तुम्ही सोबत येऊ शकता. ओके, बॅचचे डिटेल्स वगैरे इथं देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन जर काही शंका किंवा आणखीन जर काही सजेशन्स वगैरे असतील तर नक्की तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. सजेशन्स ओपन आहेत. ओके, आपण इथे थांबूयात. धन्यवाद.